जग बदलायचं असेल तर आधी मनाला अक्षोभ्य बनवावं लागतं. नमस्कार मंडळी, मी साक्षी जोशी. धर्म रक्षती रक्षित या विचारांनी प्रेरित असलेली अध्यात्म, संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेवर नेहमीच नवीन नवीन विषय घेऊन येते. ही कथा आहे अक्षोभ्य बुद्धांची. फार वर्षापूर्वी एका आश्रमात एक तरुण साधू राहत होते. त्यांचे एकच ध्येय होते की मनाला शांत आणि स्थिर ठेवायचं. एक दिवस त्यांनी स्वतःशीच एक कठोर व्रत घेतले. काहीही झालं, कितीही अपमान झाला तरी मी रागवणार नाही. माझं मन विचलित होऊ देणार नाही. सुरुवातीला सगळं सोपं वाटलं, पण हळूहळू त्यांची परीक्षा सुरू झाली. आश्रमातले काही लोक त्यांची थट्टा करायचे, कोणी त्यांना चिडवायचे तर कोणी त्यांना अपमानित करायचे, तर कुणी त्यांच्या ध्यानात अडथळे आणायचे. एकदा तर एका व्यक्तीने त्यांच्यावर खोटा आळ घेऊन त्यांना दोषी ठरवलं. त्या क्षणी त्यांच्या मनात राग उफळून आला आणि त्यांनी डोळे बंद केले आणि लांब श्वास घेतला आणि स्वतःला आठवण करून दिली की मी अक्षोभ्य घेण्याचं व्रत घेतलेलं आहे आणि मला कुणीही हलवू शकत नाही. दिवस गेले, महिने गेले, प्रत्येक वेळी नवी आव्हानं आलीत, पण कधीही त्यांनी रागाला जिंकू दिलं नाही. त्यांचं मन हळूहळू इतकं शांत झालं की अपमान, राग, दुःख काहीही त्यांना स्पर्श करू शकत नव्हतं. एक दिवस त्यांच्या गुरुजींनी त्यांना सगळ्यांसमोर बोलवले आणि म्हणाले की आता हा साधू राहिलेला नाही. यांनी आपल्या मनावरती पूर्णपणे विजय मिळवलेला आहे. आता हा अक्षोभ्य झालेला आहे. अक्षोभ्य म्हणजे अढळ, अचल आणि शांत. आणि तेव्हापासूनच ते साधू अक्षोभ्य बुद्ध नावाने ओळखले जाऊ लागले. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. नमो बुद्धाय.